भारत निवडणूक आयोगाने देशातील 6 राज्यातील 8 विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय। यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी जिल्हा अहिल्यानगर आणि बारामती जिल्हा पुणे या 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे। निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि व्हीव्हीपॅट यांचा वापर केला जाणार आहे। मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र हा मुख्य पुरावा असेल। याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा, स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रांची ग्राह्य धरली जाणार आहेत। दरम्यान निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे। तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात 3 वेळा प्रसिद्ध करणं बंधनकारक असल्याचंही आयोगाने स्पष्ट केलंय। भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होणार असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे। जाहीर कार्यक्रमानुसार 30 मार्च 2026 रोजी सोमवारी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल। उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2026 सोमवार निश्चित करण्यात आली आहे। दाखल झालेल्या अर्जाची छाननी 7 एप्रिल 2026 मंगळवार रोजी होणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 गुरुवार आहे। त्यानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल 2026 रोजी गुरुवारी मतदान पार पडेल। मतदानानंतर 4 मे 2026 रोजी सोमवारी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल। तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 बुधवारपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचं आयोगाने स्पष्ट केले। या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। Gujarat, Karnataka, Maharashtra, Nagaland and Tripura. The name of the constituencies are mentioned here and the reasons which will be circulated to you. And the schedule would be that the assembly constituencies for Goa, Karnataka, Nagaland and Tripura will be held. The polling will be held on 9th of April, and for the assembly constituencies of Gujarat and Maharashtra on 23rd. The counting shall be on 4th of May for all the cases. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।